नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी विकासाची कामं करीतच राहणार, वचनपूर्ती सोहळ्यात नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. तब्बल 2 वर्षांनंतर रत्नागिरी जिल्हा झाला कोरोना मुक्त, एकही रुग्ण नसल्याचं आरोग्य विभागाने केलं जाहीर. आणि रत्नागिरी येथील बंद असलेल्या एसटी स्टँडच्या कामाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी भाजपतर्फे करण्यात आलं लाक्षणिक उपोषण. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय. अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी. संपर्क 84829484439. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोडो रुपयांची विकास कामं केली आहेत आणि पुढेही करतच राहणार असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. पण विकास म्हणजे अजून काय असतो? रस्त्याचा विकास तर आम्ही करतोय. नळ पाणी योजनेच्या बाबतीत राजन शेट्टी साहेब आपण सांगितलं की प्रत्येकाला पाणी मिळण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला. पण पाण्याची 73 कोटी रुपयाची योजना मंजूर केल्यानंतर 1 वर्ष कोर्टामध्ये कोण गेलं होतं याचं उत्तर देखील शकीलबाई कधीतरी निवडणुकांमध्ये विचारलं पाहिजे. कारण आम्हाला खोटं बोलता येत नाही, खोटी बॉम्ब मारता येत नाही. काल कोणीतरी फटाके लावले. फटाके कुठं लावले? उत्तर प्रदेशला कोणतरी निवडून आला म्हणून रत्नागिरीत फटाके लावले. पण आमच्या बंड्या शेट्टी चांगलं उत्तर दिलं, इथं कुठेतरी एका तरी वॉर्डात निवडून या आणि मग फटाके लावा. कारण आमचा तुमच्यावर विश्वास आहे, आम्ही केलेल्या विकास कामावर विश्वास आहे आणि विकास कामांना आम्ही मतं जिंकलेली आहेत. कुठे दादागिरी करून दादागिरी कशी केली जाते ते आपण सगळे बघताय. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या जिल्ह्याचं नाव कशामुळं पुढे गेलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे रत्नागिरी मतदारसंघात असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेल, दादागिरीचं शस्त्र हे कधीच आम्ही उगारलेलं नाही आणि भविष्यामध्ये उगारणार देखील नाही. कारण आम्ही विकास करून लोकांची मनं जिंकतो, विकास करून लोकांच्या हृदयावर राज्य करतो आणि म्हणूनच आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे देशातले प्रथम क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत. रत्नागिरी शहरात केलेल्या विकास कामांबद्दल ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे यांनी प्रभाग क्रमांक 3 येथे वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी बोलताना नामदार उदय सामंत यांनी विकासाचा पाढाच जनतेसमोर सादर केला आणि विरोधकांवर जबरदस्त प्रहार केला. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक 2 कामं झाली. ती म्हणजे सर्वसामान्यांच्या मुलांसाठी मेडिकल कॉलेज झालं, त्याच्यासाठी 996 कोटी रुपये आम्ही खर्च केले. आणि दुसरं ऐतिहासिक काम झालं म्हणजे रत्नागिरीचा शेतकरी कुटुंबातला माणूस देखील आणि सिंधुदुर्गातल्या शेतकरी कुटुंबातला माणूस देखील विमानानं मुंबईला जाऊ शकतो. एवढ्या चांगल्या पद्धतीचं विमानतळ सिंधुदुर्गामध्ये आपण तयार केलं. पण कालच्या बजेटमध्ये आपण काय ऐकलं?
तर सिंधुदुर्गामध्ये जसं विमानतळ तयार झालं त्याच्यापेक्षा चांगलं विमानतळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात होण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांनी, अजितदादांनी 100 कोटी रुपयाची तरतूद आपल्या विमानतळाला केली आहे. आज मी शेटे साहेब येत असताना रिकाम्या हाताने आलो नाही. या रत्नागिरी शहराला अजून अधिकचा 10 कोटी रुपयाचा निधी हा आम्ही काल मंजूर केला. त्याच्यामध्ये मांडवीतलं गटाराचं काम असेल, सायन्स सिटी असेल, 5 कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी जी आपण उभी करतोय त्याच्यासाठी असेल, आणि भविष्यामध्ये आपल्याकडे देखील वन डे मॅच खेळली गेली पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानाचा विकास असेल, त्या सगळ्यासाठी 10 कोटी रुपये आम्ही मंजूर केले. पण कायमस्वरूपी सांगितलं जायचं कामं सुरू होणार नाहीत. काही लोकांनी आता मारुती मंदिरच्या सर्कलकडे आलं पाहिजे, काही लोकांनी आंबेडकरांच्या पुतळ्याकडे आलं पाहिजे, काही लोकांनी सावरकरांच्या पुतळ्याकडे आलं पाहिजे. ज्या ठिकाणी रत्नदुर्गावर आता शिवसृष्टी उभारली जाणार आहे त्या ठिकाणी काही लोकांनी आलं पाहिजे. आणि तारांगण होणार नाही म्हणून जे सांगत होते त्यांनी आता त्यांच्या मुलांना घेऊन तारांगणातला शो देखील बघायला आला पाहिजे. एवढं अतिशय महाराष्ट्रातलं सुसज्ज तारांगण जर कुठं उभं राहत असेल तर ते रत्नागिरी शहरामध्ये राहत आहे आणि ऐतिहासिक तारांगण आहे. आणि नुसतं तारांगण आपण करत नाही आहोत, तर मगाशी जे मी सांगितलं की त्याच्या बाजूला सायन्स सिटी असली पाहिजे. सायन्स सिटी जर बघायची झाली तर आपल्याला नेहरू सेंटरमध्ये जावं लागतं, आणि दुसरं जर ग्रामीण भागामध्ये कुठं जायचं असेल तर बारामतीला जावं लागतं. मी 8-15 दिवसापूर्वी बारामतीला गेलो होतो. बारामतीला ती सायन्स सिटी बघितली, आणि सायन्स सिटी बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तिसरं जर ठिकाण सायन्स सिटीचं कुठं असेल तर कोकणातलं रत्नागिरी असलं पाहिजे, आणि तो माझा मतदारसंघ असला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी देखील 1.5 कोटी रुपये मंजूर करून आज मी रत्नागिरी शहरामध्ये आलो. रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 3 येथे आयोजित वचनपूर्ती सोहळ्यासाठी आलेले नामदार उदय सामंत, जिल्हा प्रमुख विलास साळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, युवा नेते तुषार साळवी, प्रमोद शेरेंसह सर्वांचे ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे आणि युवा नेते प्रसाद शेटे यांनी स्वागत केलं. या प्रभागातून राजन शेटे हे मागील 35 वर्षांपासून नगरसेवक म्हणून प्रचंड मताधिक्यानं निवडून येत आहेत. तसंच त्यांची पत्नी राजेश्वरी शेटे याही निवडून आल्या होत्या आणि त्या नगराध्यक्षा बनल्या होत्या. त्यामुळे दोघांनी मिळून प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रचंड विकास कामं केली आहेत. याबद्दल बोलताना ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे यांनी नामदार उदय सामंत यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि टीका करणाऱ्या विरोधकांवर हल्ला चढवला. साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता. खरं म्हणजे 14 ते 15 मेला काम सुरू होणार होतं डांबरीकरणाचं, पण पाऊस पडल्यामुळे काम उशिरा झाला आणि शेवटपर्यंत पाऊस पडतच होता. त्या पाऊस पडत असल्यामुळे काही कामं नंतर झाली नाहीत. काही विरोधकांनी टीका केली होती की आता ही रोडची कामं होणार नाहीत, पाईपलाईन घातली जाणार नाही, असे खोटे प्रचार विरोधकांकडून चालू होते. पण साहेबांनी त्याच्यावर मात केली. साहेबांनी आज जवळजवळ 25 कोटी रस्त्यासाठी आणले. आज तुम्ही पाहताय, मी आज मुद्दाम बोर्ड लावला आहे. ज्या ज्या भागात कामं पूर्ण झालेली आहेत त्या ठिकाणी आम्ही बोर्ड लावला आहे की कामं पूर्ण झालेली आहेत. ह्याच्यापेक्षा आणखी आहेत पण आम्ही लावू शकत नाही एवढी मोठी लिस्ट, म्हणून आपण झालेली कामं ह्याच्यात लावलेली आहेत, या बोर्डवर आहेत. तसंच शहरातील पाईपलाईन माझ्या माहितीप्रमाणे प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपण सगळे आलेले आहात. जवळजवळ पाण्याचं काम 100% पूर्ण झालेलं आहे. फक्त डांबरीकरणाचं काम 10% शिल्लक आहे. ते सुद्धा साहेबांनी सांगितलं आहे येत्या 8-15 दिवसात ती कामं पूर्ण होतील. म्हणून आपण सर्व साहेबांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि साहेबांनी जो शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे कामं सुरू आहेत. दुसरं म्हणजे विरोधकांना दुसरं काही काम नसल्यामुळे ते बोंब मारण्याचं काम त्यांचं नेहमीच असतं. काहीतरी दुसरं म्हणजे पाणी योजना आधी मुळात का लवकर झाली नाही, का वेळ झाला, याचंसुद्धा कारण शोधायला पाहिजे ना. आणि ह्या लोकांच्यामुळे काम पुढे गेले. वर्षभर कोर्टात जा, हे जा, कॉन्ट्रॅक्टरला त्रास दे, ह्या सगळ्या त्यांनी गोष्टी केल्यामुळे काम उशिरा सुरू झालं. आणि तुम्ही गॅपमध्ये भरून शेवटी निघालं. शेवटी कॉन्ट्रॅक्टरच्या जवळजवळ आमच्या नगरसेवकांच्या बरोबर साहेबांनी 8 ते 10 मिटिंग घेतल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात मिटिंग घेतल्या. ह्या सगळ्या त्यांनी करत असताना खरोखर ही आज कामं झाली आहेत निव्वळ साहेबांच्यामुळे झालेली आहेत. आणि साहेबांनी निधी दिला आहे असं पण नाही की निधी नाही म्हणून काम नाही, असं कुठेही तुम्ही दाखवा. शहरातली कामं सगळी त्यांच्यामुळे मार्गी लागलेली आहेत.
याप्रसंगी रशिदा गोदड, स्मितल पावसकर, समीर झारी, श्रद्धा हळदणकर, शकील मजगावकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 1 आणि 8 या ठिकाणच्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांनीही वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये नामदार उदय सामंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना प्रभागासह शहरात केलेल्या विकास कामांविषयी माहिती दिली। सगळ्या पटवडेवासियांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की नळ पाणी योजना ही 1 वर्षापूर्वीच पूर्ण व्हायला पाहिजे होती, पण ती का पूर्ण झाली नाही याचा इतिहास देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 1 वर्ष ही नळ पाणी योजना कोर्टामध्ये अडकली होती, कमिशनरच्या कोर्टामध्ये अडकली होती। त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे ज्यावेळी आम्ही लाचारासारखं गेलो, आम्ही त्यांचे पाय धरले की रत्नागिरी शहरातल्या लोकांसाठी नळ पाणी योजना राजकारण बाजूला ठेवून आपण मंजूर करावी। त्यावेळी ती मंजूर झाली आणि त्याच्यानंतर जो 10 कोटी रुपयाचा फरक देखील होता तो देखील रोशन शेठ आपण नगरपालिकेला द्यायला लावला नाही, ते देखील 10 कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिले। आज माझ्या मागचा बॅनर आपण बघितला असेल, मला खरोखरच हे बॅनर बघितल्यानंतर समाधान वाटतं की 6 महिन्यापूर्वी रत्नागिरी शहरातले रस्ते काय होते आणि 6 महिन्यानंतर रत्नागिरी शहरातल्या रस्त्यांची परिस्थिती महाविकास आघाडीमुळे किती सुंदर झालेली आहे हे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं। काल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सरकारनं, महाविकास आघाडीच्या सरकारनं अजितदादांनी बजेट मांडलं, पण बजेट मांडत असताना रत्नागिरीचा उल्लेख किती वेळा केला, सिंधुदुर्गचा उल्लेख किती वेळा केला हे आपण सगळ्यांनी मिळून बघितलेला। आज योगायोगाने मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 996 कोटी रुपये खर्च करून आपण शासकीय मेडिकल कॉलेज केलं, विमानतळ आपण सुरू केलं, पण एक माझ्या मनामध्ये खंत होती की रत्नागिरीतलं विमानतळ कधी सुरू होणार आहे, कारण त्याच्यासाठी 100 कोटी रुपयाची आवश्यकता होती। काल अर्थसंकल्पामध्ये रत्नागिरीच्या विमानतळाला देखील 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी। प्रभाग क्रमांक 1 आणि 8 मधील नागरिकांच्या वतीनं विभाग प्रमुख विजय खेडेकर आणि वैभवी खेडेकर यांनी नामदार उदय सामंत यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत केलं। नामदार उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं मार्गी लावल्याबद्दल विभाग प्रमुख विजय खेडेकर यांनी समाधान व्यक्त केलं। निवडणुकीनंतर 5 वर्ष पूर्ण झाली आणि आज मोठे निमित्ताने आपण सर्व आला, त्याबद्दल आपला सर्वांना धन्यवाद देतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जे आम्हाला शिकवण दिलं त्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण याप्रमाणे या दोन्ही नगरसेवकांच्या माध्यमातून विकास पाटील असतील, वैभवी खेडेकर असतील, मोरे असतील, सर्व पदाधिकारी, सर्व सन्मान्य नगरसेवक त्याचबरोबर पाटील साहेब यांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी केली होती। या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी श्रावणी शुक्रवार असेल, मंगळागौरीचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर शैक्षणिक कार्यक्रमाची मूर्तमंत ठेवलेली। या मूर्तीमध्ये विद्यार्थ्यांच्या 10वी-12वीच्या स्पर्धा असतील, त्यांचा गुणवत्ता कार्यक्रम असेल, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता कार्यक्रम त्याचबरोबर प्रभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला। त्याचबरोबर कला असतील, क्रीडा असतील, ज्याच्या वेळेला प्रभागामध्ये कुठला अडचणीचा प्रसंग असेल त्या प्रभागातील दोन्ही नगरसेवक, सर्व पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्याने आपल्या प्रभागाचं सर्व काम अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलं। आणि याचेच दखल म्हणून आज केबलच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट नगरसेवक म्हणून वैभवी खेडेकरचा सन्मान करण्यात आला। त्या सर्व या प्रभाग 8 मधील मतदारांना, सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी प्रभाग क्रमांक 1 आणि 8 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामदार उदय सामंत यांनी येथेही जोरदार बॅटिंग करून विरोधकांचा समाचार घेतला। आणि म्हणून युवा सेनेला देखील आपल्याला संपूर्ण या शहरामध्ये बरोबर घेऊन जावं लागणार आहे। तिकीट वाटपामध्ये देखील कसं स्थान द्यायचं, काय स्थान द्यायचं आपण नक्की ठरवू, परंतु एक निश्चय आपण केला पाहिजे की या शहरामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये काही जरी झालं तरी नगराध्यक्ष शिवसेनेचाच होणार आहे आणि हा करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला लागलं। मला मुंबईमध्ये रोशन शेठ काल कळलं काही लोकांनी फटाके वाजवले, म्हणजे उत्तर प्रदेशचा निकाल लागला म्हणून इकडे फटाके वाजवले। माझ्या सगळ्या मित्रांना विनंती आहे, त्यांचे जे प्रमुख आहेत ते याच प्रभागातले आहेत, त्यांनी इथं पहिलं उभं राहावं, प्रभाग क्रमांक 1 मध्ये इथं निवडून यावे, इथं फटाके वाजवावे आणि मग उत्तर प्रदेशच्या विजयावर फार मोठी प्रतिक्रिया द्यावी।
ज्या लोकांना स्वतःच्या प्रभागामध्ये निवडून येता येत नाही, ज्या लोकांना स्वतःच्या वॉर्डातून निवडून येता येत नाही, त्यांनी योगी निवडून आले म्हणून इकडे फटाके लावायची काही आवश्यकता नाही. आम्ही पण ढोल तयार ठेवलेले आहेत, आम्ही आजच ढोल वाजवलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांचा ढोल देखील तब्बल 2 वर्षांनंतर रत्नागिरी जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नसल्याचं आरोग्य विभागाने जाहीर केल्यानं आज तरी रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. मार्च 2020 मध्ये आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेचा शेकडो जिल्हावासियांना फटका बसला होता आणि अनेकांना आपले जीवही गमवावे लागले होते. परंतु त्यानंतर मात्र आलेल्या लसीकरणाचा जनतेला चांगलाच फायदा झाला आणि दुसरी आणि तिसरी लाट मात्र नागरिकांना त्रासदायक ठरली नसल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं आहे. मागील 2 वर्षात कडक लॉकडाऊन, जिल्हाबंदी असे अनेक कडक निर्बंध, मास्कची सक्ती, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर यामुळे कोरोनाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आणि तिसऱ्या लाटेत नागरिक आजारी पडले असले तरी त्यांना कोणत्याही प्रकारचा मोठा धोका जाणवला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्षात गणेशोत्सव, ईद, शिमगोत्सव, दहीकला यासारख्या सर्वच सणांवर कडक निर्बंध लावण्यात आले होते. मंदिर, मशीद, चर्च आदी धार्मिक स्थळंही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले होते. शासनाच्या आदेशानुसार नागरिकांनी निर्बंधांचं पालन केलं, लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अजिबात प्रभाव जाणवला नाही आणि उशिरा का होईना शासनाच्या आरोग्य विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचे ग्रहण सुटले असल्याचं जाहीर केलं. मार्च 2022 अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 84,467 जणांना कोरोनाची लागण झाली तर 81,932 जणांनी कोरोनावर मात केली तर 2,534 जणांचा मात्र दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस दल आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे आज रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी नागरिकांनी गाफील न राहता खबरदारी घेणं काळाची गरज आहे. कारण प्रभाव कमी झाला असला तरी धोका मात्र टळलेला नाही, हे नागरिकांनी लक्षात ठेवायलाच हवं. 27 मार्च 2022 अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील 10,54,000 जणांनी लसीचा पहिला तर 8,82,252 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 19,36,337 वर जाऊन पोहोचली आहे. 15 ते 18 आणि 12 ते 14 या वयोगटातील मुलांनाही कोरोनावरील लस देण्याचं काम वेगाने सुरू झालं आहेच. तसंच बूस्टर डोसलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं. रत्नागिरी येथील हायटेक एसटी स्टँडच्या मागील 3 वर्षांपासून बंद असलेल्या कामाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी भाजपातर्फे जोरदार घोषणा देत लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. अनिल परब हाय हाय, अनिल परब हाय हाय, उदय सामंत हाय हाय, उदय सामंत
जनता पार्टीचा अरे हे सरकार करतं काय? कायच नाही हे सरकार करतं काय? कायच नाही हे सरकार करतं काय? कायच नाही या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय एक धक्का और दो, एक धक्का और काम झालंच पाहिजे अनिल परब हाय हाय अनिल परब हाय उदय सामंत हाय उदय सामंत हाय उदय सामंत हाय भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी शासनाच्या कारभारावर आणि संबंधित मंत्र्यांवर कडक शब्दात टीका केली. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही लाक्षणिक उपोषण करून रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाचं काम जे ठप्प पडलेलं आहे त्याकडे या निर्दिष्ट शासनाचं लक्ष वेधण्याचं काम आम्ही करतो आहोत. 2018 पासून एसटी स्टँडचं काम चालू झालं, मात्र 2022 चा पहिला क्वार्टर संपला तरीसुद्धा 1 इंचही काम या एस टी स्थानकाचं पूर्ण झालेलं नाही. हे एस टी स्थानक म्हणजे रत्नागिरीची दुर्दशा अशा पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन होतं आहे. संपूर्ण नागरिक या एस टी स्टँडच्या कामामुळे वेठीला धरले गेलेले आहेत. ग्रामीण भागातली जनता उन्हा पावसामध्ये एस टीसाठी वेट करत थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. आजूबाजूच्या व्यावसायिकांचे धंदे ठप्प झालेले आहेत, ऑटो रिक्षावाल्यांचे धंदे ठप्प झालेले आहेत. या रस्त्यावर ट्रॅफिकचं जामचा सातत्याने अडथळा जनतेला येतो आहे. मात्र या कशाचाही मुलाहिजा न ठेवता हे शासन सत्ता उपभोगण्यात मग्न आहे. इथले लोकप्रतिनिधी केवळ दिशाभूल करणाऱ्या घोषणा करतात. अमुक निधी आम्ही वापरणार, तमुक निधी आम्ही वापरणार, रत्नागिरीचा शाश्वत विकास करणार, अशा पद्धतीच्या उद्घोषणांनी जनतेचं लक्ष हे विचलित करण्याचा परिणाम त्यांनी साधला जातो. मात्र प्रत्यक्षामध्ये कोणतंही काम रत्नागिरीचं होताना आपल्याला दिसत नाही. हे बस स्थानक अशा पद्धतीने ठप्प पडल्यामुळे उद्भवलेले प्रश्न, लोकांच्या अडचणी याकडे पाहायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही. सत्ता हेच साध्य असं मानून काम करणारे आपले लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे रत्नागिरीची अशी दुर्दशा झालेली आहे. रत्नागिरी येथील रखडलेल्या एसटी स्टँड समोर भाजपतर्फे करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणामध्ये सचिन वहाळकर, विलास पाटणे, सचिन करमरकर, लीलाधर भडकमकर, अनिकेत पटवर्धन, योगेश हळदवणेकर, ऐश्वर्या जठार यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनिल परब अनिल परब उदय सामंत उदय सामंत उदय सामंत बोला भारतीय जनता पार्टीचा उदय सामंत उदय सामंत अनिल परब अनिल परब. रत्नागिरी हायटेक एसटी स्टँडचं काम 4 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलं होतं, परंतु ते अद्यापही रखडलेलंच असल्यामुळे रत्नागिरीवासियांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 26 जानेवारी रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आलेले पालकमंत्री तथा परिवहन मंत्री नामदार अनिल परब यांनी प्रत्यक्ष एसटी स्टँडची पाहणी करून हे काम मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु त्यानंतरही काम मात्र जैसे थे असल्यानं भाजपने ही संधी साधली आणि आंदोलन केलं. अनिल परब अनिल परब उदय सामंत उदय सामंत उदय सामंत बोला भारतीय जनता पार्टीचा उदय सामंत उदय सामंत अनिल परब अनिल परब.
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी विकासाची कामं करीतच राहणार, वचनपूर्ती सोहळ्यात नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास। तब्बल 2 वर्षांनंतर रत्नागिरी जिल्हा झाला कोरोना मुक्त, एकही रुग्ण नसल्याचं आरोग्य विभागाने केलं जाहीर। आणि रत्नागिरी येथील बंद असलेल्या एसटी स्टँडच्या कामाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी भाजपतर्फे करण्यात आलं लाक्षणिक उपोषण। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।